दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी आपणांनाही या पुण्याचं एक पवित्र काम त्यांच्या हातून होताना दिसते। निश्चित त्यांच्या या यात्रेस मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो आणि आकाश बापणांना धन्यवाद देतो की त्यांनी जामखेडच्या शहरातल्या सर्व महिलांना एकत्र करून ही मोठा देवी यात्रा घडवली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो। आणि आकाश सेठ बापना यांच्या माध्यमातून आदर्श फाउंडेशनच्या प्रयत्नातून आज जामखेड ते मोठा देवी अशी दिंडी निघते। खरं म्हणलं तर वडिलांनी जी शिकवलं असतं ते आपल्याला प्राप्त होतं, तसंच दिलीप सेठ बापनाच्या माध्यमातून दिंडी निघायची। तर आकाश सेठने जी देवी दर्शनसाठी माता बहिणींसाठी जी सोय करून दिली, मी खरं तर ह्या कुटुंबाचं सगळ्यात पहिलं धन्यवाद करणार। हारी पडलो आता संकट निवारी, दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। सर्वात प्रथम आकाश भाऊ बापना यांचे आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने आभार मानतो, कारण आज मोठ्या देवी अशा ट्रिप त्यांनी काढली जामखेडचे मोठा देवी, आणि ह्या ट्रिपला भरपूर महिलांनी प्रतिसाद दिला आणि ट्रिप पण व्यवस्थित, देवदर्शन चांगले झाले, फराळ वगैरे महिलांचे सगळ्यांचे व्यवस्थित झाले आणि सगळे सुखरूप इथपर्यंत पोहोचले। जय देवी आदर्श फाउंडेशनच्या वतीने आकाश बापना आणि त्यांच्या कुटुंबामार्फत जामखेडकरांसाठी व जामखेडच्या महिलांसाठी मोठ्या देवीचं दर्शनाची व्यवस्था करण्यात आली। त्यासाठी अनेक गाड्या आणि हजारो महिला त्याचा दर्शनाचा लाभ घेणार आहेत। एक पुण्याचं काम आहे, असा उपक्रम चांगल्या प्रकारे आहे। जामखेडकरांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। धन्यवाद। त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडले प्रवाही, ते तो भक्ता लागी पावस लवलाही। आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री आकाशजी दिलीप बापना या सरांनी प्रथमच जामखेड शहरातून महिलांसाठी मोफत यात्रा जी सुरू केली, श्री क्षेत्र मोठा देवी येथे आम्ही सर्वजण महिला आज या यात्रेमध्ये सहभागी झालो होतो की त्यांनी या नवरात्र उत्सव म्हणजे काय तर स्त्री शक्तीचा जागर, नवदुर्गेचा सन्मान करण्याचे हे दिवस असतात। खरं तर आपण आपल्या मनामध्ये कायमच स्त्री शक्तीचा सन्मान केला पाहिजे आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आकाश बापना सरांनी आम्हा सर्व महिलांना हे जे मोठा देवीचं दर्शन घडवून आणलेलं आहे। आज या ठिकाणी जामखेड ते श्री क्षेत्र मोठा देवी रेणुका मातेच्या चरणी वंदन करतो आणि आज जामखेडमधून मोठा देवी दर्शनासाठी जामखेड शहर असेल व जामखेडमधीलच बटेवाडी, चुमळी, जमदरवाडी, लेणेवाडी, भुतवडा, धोत्री अशा ग्रामीण भागातून सुद्धा सर्व मायमाऊली, माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे। आज आम्ही जामखेडवरून सकाळी 8-8:30 वाजता ही यात्रा काढली। या यात्रेमध्ये सकाळी निघताना सर्व महिलांनी जामखेड शहरामधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि या यात्रेमध्ये सगळे सहभागी झाले। खरं पाहिलं तर धार्मिक कार्यक्रम कोणताही असो, मोठा देवी असेल किंवा श्री क्षेत्र पंढरपूर असेल, आम्हाला हा वारसा, पारंपरिक वारसा मिळाला आहे। आमचे वडील माननीय दिलीपजी बापना यांनी खूप वर्ष अगोदर, एक 25 वर्षापासून जामखेड ते पंढरपूर ही पायी दिंडी सुरुवात केली होती आणि हाच वारसा आपण कुठेतरी जपला पाहिजे। पांडुरंगाच्या चरणी जास्त करून पुरुषांचा सहभाग असतो, कारण 7 दिवस आपल्याला पायी जावं लागतं आणि हे
महिलांचा सहभाग कमी राहतो. त्यामुळे एक माझी संकल्पना होती तर नवरात्रीमध्ये आपण नक्कीच एखाद्या श्री क्षेत्र असणाऱ्या माता ठिकाणी किंवा आपलं मोठं देवी असेल, तुळजापूर असेल, असं एक आपण चांगल्या ठिकाणी महिलांना दर्शनासाठी घेऊन जायला पाहिजे. जय देवी जय